आला तोय. काय मग दोस्तांनो, पाऊस वगैरे जोरात. आता काय आहे, पाऊस पडणार म्हणजे सगळी मजा आणि सगळ्यांचे ट्रिप वगैरे. आणि आता झालेल्या युनिट टेस्ट सुरू झालेल्या, सिलेबस झाला असेल तर खेळणं वगैरे बंदच असाल ना, का खेळताय? इन हाऊस, इनडोर. मित्रांनो, तुमच्यातलं क्रिकेट कोण कोण खेळतं? क्रिकेट. तर फिल्डिंगमध्ये बघा, बॉल घ्यायचा जोरात टाकायचा, दुसऱ्यानी कॅच पकडायचा. प्रॉपर क्रिकेट मैदानात प्रॉपर खेळत असाल, बाउंड्री वगैरे सगळे डिफाईन करून सगळं मैदान वगैरे, म्हणजे आपल्या कंपाऊंड नाही, काय म्हणतात त्याला, फोर जात असताना पटकन बॉल अडवायचा आणि मस्तपैकी त्या पळत असणाऱ्या बॅट्समनला आऊट करण्यासाठी स्टंपकडे टाकायचा. बॅट्समननी बॉल आल्यावर जोरात मारायचा, असा वर 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 कुठंतरी जाणार आणि पुन्हा खाली येऊन खाली पडणार. एखादी खिडकीमध्ये आलीच तर ती खिडकी फुटणार, मग बाकी सगळी मंडळी गायब इकडं तिकडं. असं करता ना तुम्ही? किंवा फुटबॉल खेळत असाल, आजकालची मुलं फुटबॉल वगैरे. तर आजचा आपला विषय आहे ना, तो हाच, टाकणे, फेकणे, उचलणे, हे करणं ते करणं. म्हणजे काय? ॲक्शन्स. मागच्या वेळेस आपण म्हणलो होतं बघा, ॲक्शनबद्दल बोलू. म्हणजे सॉलिड्स, लिक्विड आणि गॅस हे काय आहेत? दे हॅव सम मास. त्यांच्यामध्ये काही पार्टिकल्स आहेत दॅट यू कॅन फील विथ युअर सेन्सेस, दॅट हॅव सम mass, that shows on your weighing scale. तर जेव्हा आपण रेग्युलर गोष्टीमध्ये, म्हणजे अगदी सकाळी ब्रश करायला लागल्यापासून, दात घासल्या सुरुवात करण्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत, बटन दाबेपर्यंत कुठं ना कुठं काही ना काही फोर्स लावून काहीतरी ॲक्टिव्हिटी, काहीतरी ॲक्शन करतच असतो. तर आज आपण हे जे ॲक्शन करतो आणि वेगवेगळ्या टाईपचं ॲक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे त्याच्यावर फोर्स लावतो, बल, तर त्याचे परिणाम आणि परिणामाच्या आधी त्याचे प्रकार बघणार आहोत. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा आपण नॅचरली काही गोष्टी करतो, ह्युमन बिईंग्स, ॲनिमल्स, प्राणी बिणी सगळे काही काही गोष्टी करत असतात, तर त्यांना काहीतरी एक त्यांचं इंटेन्शन असतं आणि त्यासाठी ते करत असतात. तर त्या झाल्या म्हणजे इंटेंटेड ॲक्शन किंवा काही कारणाने केलेल्या. पण जेव्हा आता पाऊस पडतोय, कुठं तुम्ही बर्फाच्या तिथं गेला तर तिथं वरनं अवलांच म्हणतात की वरनं बर्फ उतारावर गडगडट येतोय, दरडी फुटताय, दरडी कोसळतायत. परवा आपल्या इथं इतका धो पुण्यामध्ये पाऊस झाला, तर ढगफुटी म्हणतात, ढग फुटल्यासारखा खाली पाऊस पडतोय. किंवा साठलेला इथं तिथं पडलेला पाऊस वाहत दुसरीकडं वाहत चाललाय. नदीच्या इकडून पाणी आलं, त्याच्यामधनं घेऊन इकडं चाललं, जाता जाता जे काय मध्ये आलं त्या सगळ्याला घेऊन गेलं. समुद्रामध्ये जोरात लाटा आल्या, समुद्राच्या तळाशी दोन जे काही समुद्र तल होता, जमीन होती, ती हादरली, त्यातनं काही भूकंप झाले, त्यातनं सुनामी आल्या. हे काय आहे? ते कोणाचं इंटेन्शन नाही आहे, पण या गोष्टी घडत आहेत. सो दीज आर नॉट इंटेंडेड. ते काय आहे? इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फोर्सेस. किंवा एखादं वरनं काही गोष्टी, पाऊस पडतो, पावसाचं उदाहरण घेतलं तर ढगातनं निघाल्यापासून जमिनीपर्यंत येईपर्यंत, तर त्या पावसाच्या पाण्यावर ग्रॅव्हिटी इफेक्ट करते. तर ते काय? ते इनडायरेक्ट फोर्सेस. तर फोर्सेसचे किंवा फोर्समुळे काही घडण्याचे जे दोन प्रकार आहेत, तर हे डायरेक्ट फोर्स आहे आणि हा इनडायरेक्ट फोर्स आहे. आणि जनरली आपण जे करतो ते काहीतरी कॉन्टॅक्ट करून, की बाबा आता हे पेन आहे, तर पेनाचा जो मागचा खटका आहे, तर असं त्याला दाबून पुढं घेतलं, पुन्हा मागे घेतलं, पुन्हा दाबितलं, पुन्हा मागे घेतलं, म्हणजे काय? इट्स अ कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा
तर हे झाले कॉन्टॅक्ट फोर्स. पण काही काही ठिकाणी काय असतं की नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतो, तर जमीन काही त्याला असा हात घालून ओढत नाही, तर तो अंडर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आपोआप पडतो. सो इट इज अ इनडायरेक्ट फोर्स. तर हे दोन झाले इनडायरेक्ट, डायरेक्ट आणि कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा पण एक प्रकार असतो, पण आपण तो जरा थोड्या दिवसांनी बघू. सध्या आपण फक्त आपल्या सेन्सेसनं जाणवणाऱ्या फोर्सेसबद्दल बोलतोय. तर ह्यानंतर या फोर्समुळे ज्या ॲक्शन आपण करतो त्या ॲक्शनचे काही प्रकार आहेत का? तर मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की समजा हा माझा पेन आहे, पण हा बॉल आहे, तर मी हा बॉल वर टाकला, ही एक झाली ॲक्शन. किंवा आता मी कुठंतरी वर बसलो, मी वरनं बॉल खाली टाकला, ही झाली दुसरी. तिसरं काय, समजा आता माझ्याकडे रबर आहे, तर रबराचं तर हे माझ्याकडे रबर आहे की मी ते दाबतोय आणि ओढतोय. सो कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन हे दोन. आणि मग जनरली ज्या मागाशी म्हणलो की इकडनं काय तिकडं जाते, इकडनं काय तिकडं जाते, कोणी ढकललं माहीत नाही, किंवा कोणी ढकललेलं असेलच असं नाही, पण कुठूनतरी काहीतरी सतत चालू आहे. जग जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत काही ना काही कुठं ना कुठं काहीतरी जातच असतं. तर असे 5 प्रकार म्हणजे कुठले? थ्रोईंग अप एन ऑब्जेक्ट अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. दुसरं काय? थ्रोईंग डाऊन एन ऑब्जेक्ट म्हणजे विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हे 2 ॲक्शन झाल्या. एनी ऑब्जेक्ट फॉर दॅट मॅटर, म्हणजे एखाद्या पेनपासून अगदी आपण जे चंद्रयान साठी जे रॉकेट टाकलं त्या रॉकेटपर्यंत कुठलीही गोष्ट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी टाकली आणि अलॉंग द ग्रॅव्हिटी पुन्हा खाली टाकली, या 2 गोष्टी. नंतर तिसरं झालं म्हणजे ते झाले मेकॅनिकल फोर्स, की त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट असतं त्याला काही इजा पोहोचत नाही अजून तरी. आता हे काय? इलास्टिक ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय की वन्स यू अप्लाय अ फोर्स, म्हणजे आता हे एवढं लहान आकाराचं आहे, ओरिजिनल आकार, आणि ते ओढलं मोठं झालं, इट इज एक्सपांडेड. आता ओरिजिनली समजा एवढाच त्याचा फोर्स असेल, अंडर फोर्स, आणि तो सोडून दिला लहान. किंवा काही गोष्टी असतात की त्या लहान असतात आणि त्या मोठ्या होतात, काही मोठ्या असतात त्या दाबून. फुटबॉलला किक मारली की अगदी तुम्ही सेकंड वाईज विजन त्याचं बघितलं, किंवा कॅमेरे काय असतात, तो असा डिफॉर्म होतो आणि थोड्या वेळाने पुन्हा तो ओरिजिनल आकाराला येतो. तर दॅट पार्ट म्हणजे कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन. आणि 5वा प्रकार काय झाला? जात राहणे. सो वी डोंट नो हू हॅज मूव्ड इट, व्हाय समवन हॅज मूव्ड इट, का केलं, काय केलं, बट काहीतरी चाललंय. तर असे 5 ॲक्शन्सचे प्रकार आपण बघितले. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडेल की ठीक आहे, कॉन्टॅक्ट किंवा नॉन कॉन्टॅक्टमुळे आपण एका ऑब्जेक्टनी दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स लावला, मग फोर्स म्हणजे तो अपवर्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी असेल, किंवा दुसरा अलॉंग द फोर्स ऑफ ऑर इन ट्यून विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी टाकला, एक्सपान्शन केलं किंवा रेरिफिकेशन केलं, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन केलं, कॉम्प्रेशन केलं, दाबून ठेवलं आणि कुठंतरी जात राहिलं. तर हे झाल्यावर त्याचा प्रभाव काय होतो, परिणाम काय होतो? तर वन्स यू अप्लाय अ फोर्स, बल जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर लावतो तेव्हा एकतर काय होतं, म्हणजे बॅटनी बॉल मारला तर बॉल काही अंतर जातो, म्हणजे काय अंतर, आणि अंडर द फोर्स इट हॅज सम डिस्प्लेसमेंट, विस्थापन म्हणतो आपण की इट गॉट डिस्प्लेस्ड. दुसरं काय, आता समजा आपण जसं आधी मानवाचं म्हणलं की बाबा गरम, मला आता थंडी वाजते, सो आय पुट 2 पाम्स अगेन्स्ट इट आणि घासतोय. त्यामुळे काय होईल, वन्स आय अप्लाय दिस फोर्स ऑन ईच अदर
इज क्रिएटिंग सम हीट, हीट ॲज अ रिझल्ट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स. आणि तिसरं काय की काय होतंय, आवाज. म्हणजे एक मटेरियल ऑब्जेक्ट दुसऱ्या मटेरियल ऑब्जेक्टला धडकलं, घासलं, आपटलं, आदळलं, काय झालं, त्याने काय होतं, वेगवेगळे आवाज होतात. हां, म्हणजे आता सॉलिडला धडकलं की म्हणजे आता जसे हात टाळ्या वाजल्या, सॉलिडला धडकलं. आता सॉलिड लिक्विडला धडकलं म्हणजे समजा सकाळी पाणी आलं तुमच्या नळात, तुमच्या घरी नळात बद पाणी पडायला लागलं नळात, एक प्लास्टिकचा आवाज येतो. किंवा सॉलिडला एखादा गॅस धडकला म्हणजे मग आता खिडकी असतात आपल्या घरामध्ये, तर त्या खिडकीतनं असं जोरात आवाज येणार तो, इट मेक्स सम साऊंड. किंवा लिक्विडला म्हणजे झरे वगैरे असतात, तुम्ही हिल स्टेशन किंवा तिथं पाण्याचे झरे येत आहेत तर तिथनं असं तो पाण्यात पाणी पडल्याचा एक आवाज असतो. किंवा पाण्याला सॉलिड धडकलं म्हणजे असं एक दगड पडला चुबुक करून आवाज येतो, तर तो असतो. आणि मग पाण्यामध्ये आणि पाणी समजा हवेशी घासलं जात असेल की एखादं कारंजाचं किंवा धबधबा समजा, फॉर एक्झाम्पल धबधबा असा वरनं पडतोय, खालनं वारा वाहतोय, तो असा त्याचा एक आवाज असा एक आवाज असतो. किंवा गॅसला धडकला, असे अनेक आवाज. तर आपल्या आजूबाजूच्या सृष्टीमध्ये प्रत्येक टाईप ऑफ ऑब्जेक्ट दुसऱ्या टाईप ऑफ ऑब्जेक्टला किंवा त्याच टाईपच्या दुसऱ्या ऑब्जेक्टला धडकलं की त्याचे ना वेगवेगळे आवाज येतात. आणि त्या आवाजावरनं आपल्याला काय कळतं की कशाला काय धडकलंय बरं. म्हणजे बासरी वाजवली वेगळी, तबला वाजवला वेगळा, पियानो वाजवला वेगळा. प्रत्येक वाद्य बघा, प्रत्येक वाद्यामध्ये सुद्धा काही ना कशानं काहीतरी धडकते, त्यातनं काहीतरी सुंदर आवाज निर्माण होतोय. तर ते कशातनं होतंय की दोन सॉलिड्सच्या कुठल्या तरी पद्धतीने फोर्स अप्लाय करून त्यातनं काहीतरी आवाज निर्माण होतोय. तर असे आवाज म्हणजे वेन टू ऑब्जेक्ट्स, म्हणजे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टनी करा, म्हणजे काही त्यांना फोर्सफुली काही तुम्ही करताय किंवा नॅचरली होत आहे, आणि माणूस काही करतोय, प्राणी करतायत किंवा कुठून तरी काहीतरी निसर्गात काहीतरी घडतंय. तर अशा प्रत्येक धडकांमधनं काय होतं, एकतर वस्तू, ज्या वस्तूला ढकललं जाते ती वस्तू इकडून तिकडं जाते, तिकडून इकडे येते, डिस्प्लेसमेंट अंडर द फोर्स. दुसरं काय होतंय, अंडर द फोर्स, असं मी तुम्हाला दाखवलं की अंडर द फोर्स कधी हीट निर्माण होतीये. दोन वस्तू एकमेकावर घासल्यामुळे, एकमेकाच्या अगेन्स्ट घासल्या गेल्यामुळे काही हीट निर्माण होते. आणि तिसरं काय सांगितलं की दोन वस्तू एकमेकाला धडकल्यामुळे काही आवाज निर्माण होत आहेत. तर वेन टू ऑब्जेक्ट्स अंडर फोर्स इंटरॅक्ट विथ इच अदर, म्हणजे एकमेकाला धडकतायत, पडतायत, घासतायत, काही ना काही अंडर सम एक्सटर्नल फोर्स होत आहे, तेव्हा यातलं काहीतरी किंवा यातल्या 2 किंवा 3 गोष्टी घडू शकतात. तर तुम्ही म्हणाल आता सर तुम्ही एवढं म्हणलात, दोन फोर्सबद्दल बोलताय किंवा काही ऑब्जेक्टला तुम्ही धडकवताय, तर नक्की यात कधी घडतं आणि काय घडतं, आणि हा नक्की ऑब्जेक्ट दुसऱ्याला धडकवणारे किंवा त्याचं काहीतरी करणारे, याला काही नियम आहेत का, किंवा कोणी याच्याबद्दल विचार केला आहे का ग्रेट माणसाने? तर नक्कीच. तर तो ग्रेट माणूस म्हणजे 17व्या शतकातला ग्रेट माणूस म्हणजे न्यूटन. तर न्यूटननी, म्हणजे आपण त्याचे नियम वेगळ्या वेळी कधीतरी बोलूया, पण काय आहे, एक साधा सरळ मुलगा आहे आणि एक आगाऊ मुलगा आहे. तर साधा सरळ मुलगा आपल्या स्पीडनी चाललाय किंवा आपल्या जिथं आहे तिथे अभ्यास करत बसलाय, आणि तो जो आगाऊ माणूस आहे त्याला काहीतरी करायचं आहे याला. तर तो काय बघतो सुरुवातीला, की वेन सम ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट ऑर मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड, तर तो समजा या दुसऱ्या आगाऊ माणसाने त्याला जाऊन काही केलं नाही तर तो तसंच राहतो. पण आता मला त्या ज्या हुशार किंवा जो चांगला मुलगा आहे
किंवा जो काही साधा सरळ आपलं काहीतरी काम करतोय आपल्या स्पीडने आपलं बरं चाललंय, त्याला मला काहीतरी आता चावी लावायची, काहीतरी उद्योग करायचा. तर मी काय करणार, मी त्याला जाणार आणि काहीतरी टप्पल मार, असं मी करू नका तुम्ही, नाही तर करत असणारच तुम्ही लोक. त्याला टप्पल मार, हे कर ते कर ते कर. त्यामुळे काय होतं की तो ज्या स्पीडने चाललाय तो स्पीड बदलतो, ते डिस्टर्ब होतं. हां, तर म्हणजे काय, तो ज्या स्पीडने चाललाय किंवा तो जिकडं चाललाय तर ती दिशा बदलते, त्याचा स्पीड बदलतो. कोणामुळे? तुमच्या उद्योगांमुळे. ह्याच्याबद्दल पण एक न्यूटन्स लॉ. आणि तिसरं, तुम्ही त्याला खूपच जास्त त्रास दिलात, खूपच वैताग दिला, तर तो काय होणार, उलटा येऊन तुम्हाला भारी पडणार, तुम्हाला फटके पडणार. तर न्यूटनचे 3 नियम काय आहेत की एखादं ऑब्जेक्ट ओकेमध्ये चाललंय किंवा नुसतं एका ठिकाणी आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर जाऊन काही दाबताय, धक्के मारताय, हे करताय ते करताय करणार नाही, तोपर्यंत ते तसंच राहील किंवा जे ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने चाललंय. पण जर का तुम्ही त्याला जाऊन काही उद्योग केला, हां, इकडून येते आणि तुम्ही त्याला इकडनं जसं म्हणजे बॉल इकडून येतोय, त्याला उलटा शॉट मारला आणि तो शॉट बसला, तर काय होईल, तुमचा जो फोर्स आहे तुमच्या बॅटचा, त्याच्यामुळे त्याची दिशा बदलेल आणि त्याचा जायचा स्पीड बदलेल आणि तो कुठल्या डिरेक्शनमध्ये जाईल, टोटल तुमचा फोर्स आणि त्याचा येण्याचा फोर्स ह्यातमधला जो त्याला भारी पडेल त्यानुसार ती दिशा बदलेल, स्पीड बदलेल आणि बॉल दुसरीकडे निघून जाईल. हां, आणि तिसरं काय की जेव्हा बॉल येऊन तुमच्या बॅटवर आपटेल तेव्हा बॉल बॅटला आपटलाच आणि बॅटही जेव्हा बॅटनी तुम्ही त्याला शॉट माराल तेव्हा बॉलही मागं जाईल, कुठं बाउंड्री लाईनकडे जायचं जाईल, पण त्या बॉलच्या स्पीडमुळे, त्याच्या मासमुळे बॅटही शॉट मारल्यावर मागे येईल. सो इट ऑल्सो हॅव अ रिॲक्शन. तर न्यूटनचे जे 3 नियम आहेत ना, तर ते या अशा प्रकारच्या ॲक्शनसाठीच आहेत आणि त्याबद्दल आपण कधीतरी डिटेल बोलू. पण न्यूटनचे 3 नियम आणि या फोर्समुळे येणारा ॲक्शन आणि त्याचे परिणाम यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचं दडलेलं आहे. आणि जसजसं आपण अजून बोलत जाऊ तसतसं न्यूटनचे 3 नियम त्याबद्दल पुन्हा कधीतरी आपण बोलू. धन्यवाद.